वाटतायत ना खावेसे असे मस्त मऊ रसरशीत गुलाबजामुन. पण काय करणार, नवरात्राचे उपवास चालू आहेत, कसे खाणार? अहो काळजी कशाला करताय, हे तर आहेत उपवासाचे गुलाबजामुन. चला तर रेसिपी पाहूया. मी इथे रताळे शिजून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून ते चमच्याच्या साहाय्याने किंवा किसनीने तुम्ही असे बारीक करून घ्यायचे आणि ते पूर्ण एकजीव करायचे. त्याच्यामध्ये असे रताळे वगैरे मोठे कण नाही राहिले पाहिजे. आणि ते पूर्ण एकजीव झाले की त्याच्यामध्ये अर्धी वाटी दूध पावडर टाकायची आणि त्याचा पूर्ण एक गोळा करून घ्यायचा आणि त्याला तुपाचा किंवा तेलाचा हात लावून त्याचे असे गोल गोल गोळे करून घ्यायचे. आणि तोपर्यंत मी साखरेचा पाक पण तयार करण्यासाठी ठेवला आहे. आणि आपले इथे गोळे पण झाले आहेत आणि साखरेचा पाक पण झाला आहे. तर हे गोळे गरम गरम तेलात मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे. आणि आपण हे तळलेले गरम गरम गोळे साखरेच्या पाकात टाकायचे आणि ते 1 तास मुरण्यासाठी ठेवायचे. आणि 1 तासानंतर तयार आहेत आपले मऊ अगदी एकदम लगेच असे तुटण्यासारखे रसरशीत उपवासाचे गुलाबजामुन. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की घरी ट्राय करून पहा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा.